आपल्यासोबत जोडले गेले श्रीकांत शिंदे विद्यमान खासदार, त्यांचं नाव जे आहे ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जाहीर केलं। अभिनंदन तुमचं। प्रथमतः तुमचं नाव जे आहे ते देवेंद्र फडणवीसनी जाहीर केलं। कसं बघताय, आजपर्यंत नाव जे घोषित नव्हतं केलं होतं, आज नाव घोषित झालेलं आहे। बघा, कल्याण लोकसभेमधला विषय जो होता पहिल्यापासून क्लिअर होता। नाव जे आहे हे बाकी खासदारांबरोबर जे आहे त्या ठिकाणी शिंदे साहेबांनी ठेवलं असेल जाहीर करण्यासाठी। कल्याण लोकसभेमध्ये ऑलरेडी आम्ही जे आहे सगळे युतीचे कार्यकर्ते जे आहेत, युतीचे नेते जे आहेत, त्यांची एक एक बैठक जी आहे ती ऑलरेडी त्या ठिकाणी झालेली आहेत। मेळाव्यांना सुरुवात झालेली आहे, गाठीभेटींना सुरुवात झालेली आहे। त्याच्यामध्ये मंत्री रवींद्र चव्हाण साहेब असतील, यांचे भाजपचे जिल्हा अध्यक्ष असतील किंवा शहर अध्यक्ष असतील, लोकसभा प्रमुख असतील, आमचे कार्यकर्ते, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, हे सगळे जे आहे ते एक दिलाने कधीच कामाला लागलेले आहेत। प्रचाराला सुरुवात जी आहे ती त्या ठिकाणी झालेली आहे। तर मी फडणवीस साहेबांचं स्वागत त्या ठिकाणी करतो आणि मला वाटतं यावेळेस या कल्याण लोकसभेमधून मोठं मताधिक्याने जे आहे ही सीट जी आहे ती निवडून येईल। कल्याणकरांचं कशा प्रकारे कल्याण केलं जाईल, मात्र दुसरीकडे महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचं काम जे आहे ते गणपत गायकवाड समर्थन करतात। त्यांनी सांगितलं की थेट श्रीकांत शिंदेची उमेदवारी जाहीर केली तर आम्ही काम करणार नाही, असा प्रस्ताव त्यांनी यांच्याकडे पाठवल्या प्रदेशात। मात्र त्याच्यावरती मला वाटतं देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे, तर मला वाटतं त्याच्यावरती जास्त न बोललेलं योग्य राहील। त्यांचा पर्सनल कुठला अजेंडा असेल तर त्यांनी तो अजेंडा जो आहे तो पर्सनली त्या ठिकाणी राबवला पाहिजे। पक्षाचं नाव घेऊन जे आहे त्या ठिकाणी युतीचं वातावरण खराब करण्याचं काम जे आहे त्या ठिकाणी त्या काही कार्यकर्त्यांनी करू नये। अशा गुंड प्रवृत्तीचे जर कोणी वागत असतील आणि हे कशासाठी वागतायत, काय अजेंडा आहे, डेव्हलपमेंट केली नाही त्याचा अजेंडा आहे का मतदारसंघामध्ये? मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते या ठिकाणी डेव्हलपमेंट केलेली आहे। सरकार, राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल, यांचा अजेंडा जो आहे हे वातावरण खराब करण्याचा आहे त्या ठिकाणी। ह्याला जी पार्श्वभूमी आहे ती पार्श्वभूमी जी आहे ही गोळीबाराची पार्श्वभूमी त्या ठिकाणी आहे। गोळीबार करण्यासाठी तर आम्ही कोणी उत्सुक आम्ही सांगितलं नव्हतं त्या ठिकाणी। गोळीबार तर स्वतः त्यांनी जाऊन पोलीस स्टेशनमध्ये केलेले आहेत। जर ह्यांना काय वाटत असेल की अशा या युतीच्या वातावरण खराब करून या निवडणुकीमध्ये अशा सगळ्या गोष्टी करून त्यांना जर रिलीफ मिळत असेल किंवा त्या गोष्टीचं जर हे लोक समर्थन करत असतील आणि त्याच्यातून काहीतरी ह्यांना साध्य करायचं असेल तर त्यांनी ते विसरून जावं। कारण की ती जी चूक केलेली आहे त्याचं समर्थन जे आहे हे भाजपचे नेते पण देखील त्या ठिकाणी करत नाही। आणि अशा परिस्थितीमध्ये जे आहे हे युती म्हणून जे आहे हे या ठिकाणी सगळ्यांनी काम केलं पाहिजे। स्वतःचा पर्सनल अजेंडा जे आहे ते समर्थकांनी त्या ठिकाणी राबवला नाही पाहिजे। युतीचा उमेदवार कसा निवडून येईल सगळीकडे पूर्ण महाराष्ट्रामध्ये, फक्त कल्याण लोकसभेचं मी सांगत नाही, या ठिकाणी चांगले नेते जे आहेत, माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, अजितदादा असतील, हे सगळे दिवस रात्र त्या ठिकाणी काम करतायत। प्रत्येक जागा जी आहे ती त्या ठिकाणी निवडून आली पाहिजे ह्याच्यासाठी तळमळीने प्रयत्न करतायत। तर मला वाटतं कोणी कोणाचा पर्सनल अजेंडा जो आहे तो त्या ठिकाणी राबवण्यासाठी जो आहे तो त्या ठिकाणी प्रयत्न करू नये। कल्याणकरांसाठी कल्याण कशा प्रकारे होणार, अनेक विकासाची कामं जी आहे ते कल्याणमध्ये राहिलेली आहेत, अजून यासाठी काय बळकटीसाठी तुम्ही प्रयत्न करता? कल्याणमध्ये अगोदर हजारो कोटींची कामं झालेली आहेत। कल्याण लोकसभेमध्ये जर फिरून आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये रस्ते, आज आपण अंबरनाथमध्ये 100% रस्ते जे आहेत सिमेंट कॉन्क्रीटचे झालेले आहेत। अंबरनाथमध्ये मेडिकल कॉलेज या ठिकाणी मंजूर झालेलं आहे। अंबरनाथमध्ये एक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल झालेलं आहे तयार। अंबरनाथमध्ये स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचं काम चालू आहे। नाट्यगृहाचं काम त्या ठिकाणी अंतिम स्टेजमध्ये आहे। अंबरनाथमध्ये जे आहे आपल्या शिवमंदिराचा कायापालट जो आहे तो त्या ठिकाणी चालू आहे। परिसराचा जर त्या ठिकाणी जाऊन पाहिलं मोठ्या प्रमाणामध्ये कामं त्या ठिकाणी चालू आहेत। MPSC UPSC या ठिकाणी भवन आम्ही बांधलेलं आहे, त्याचे शिक्षण लोक त्या ठिकाणी घेत आहेत। लायब्ररी मोठ्या प्रमाणामध्ये 1 लाख पुस्तकांची उभारलेली आहे। तर अशी अनेक कामं जी आहेत ती या ठिकाणी सांगता येतील तुम्हाला। लोकसभेचं तर मोठ्या प्रमाणामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरची कामं या ठिकाणी झालेली आहेत आणि भविष्यामध्ये अजून चांगली कामं जी आहेत ह्या मतदारसंघामध्ये होत राहतील। माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, अजितदादा असतील, यांच्या नेतृत्वाखाली। सर, एकीकडे बघायला गेलं तर आता संजय राऊत म्हणतात की हा धनुष्यबाण गायब करण्याचं काम जे ते मोदी आणि शहाने केलेलं आहे आणि दुसरीकडे हा धनुष्यबाण देखील तुम्ही चोरलेला आहे, असं देखील आता संजय राऊत म्हणतात। मी त्यांच्याकडे जास्त सिरियसली बघत नाही आणि त्यांच्याकडे जास्त लक्ष देत नाही। तुम्ही पण जास्त लक्ष देऊ नका, टाइमपास करू नका। चला, श्रीकांत शिंदे त्यांनी आता जी उमेदवारी आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेली आहे, त्यामुळे नक्कीच या विकासाच्या मुद्द्यावरती पुन्हा एकदा आता मला संधी दिलेली आहे, त्यामुळे नक्कीच संधीचं सोनं देखील या ठिकाणी केलं जाईल असं देखील त्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे गणेश रहाटेसह गणेश स्वराट, टीव्ही मराठी, अंबरनाथ।